मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज त्यांनी सगळे कोर्ट सीन दाखवले, छान दाखवलाय आजचा भाग बघा. तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन त्या इन्स्पेक्टरकडे आलाय आणि म्हणतोय, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही नागराज किल्लेदारला आज कोर्टात हजर करणार ना? रविराज म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत नागराजला आज जामीन मिळता कामा नये. पण ते इन्स्पेक्टर म्हणतात, नागराज किल्लेदार वकील मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचं अजूनही असंच म्हणणं आहे की ते निर्दोष आहेत. रविराज चिडून म्हणतात, निर्दोष? स्वतःच्या कुटुंबाचा जीव घ्यायला निघाला होता नागराज, तरी तो निर्दोष आहे? सुमनला मारहाण करून त्याने किडनॅप केली तरी तो निर्दोष आहे का? चैतन्य म्हणतो, रविराज सर, जरा शांत व्हा. अर्जुन म्हणतो, सिनियर, तू शांत हो. तू एक काम कर, तू गाडीत बस. रविराज तिथून निघून गाडीत बसतायत आता कोर्टात जाण्यासाठी. अर्जुन म्हणतोय, इन्स्पेक्टर सावंत, सगळं पेपर वर्क झालंय ना? आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, हो सर. ऍक्च्युली ना अर्जुन सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. 2 दिवसापूर्वी महिपत शिखरेला ना एक वकील भेटायला आल्या होत्या. अर्जुन म्हणतो, काय वकील? कोण वकील? चैतन्य म्हणतो, कोण वकील? इन्स्पेक्टर म्हणतात, विशाखा प्रभुणे नाव होतं त्यांचं. चैतन्य म्हणतो, विशाखा प्रभुणे? ते इन्स्पेक्टर म्हणतात, आमच्या त्या व्हिजिटरच्या याच्यामध्ये आहे बघा त्यांचं नाव, ते लिहितात ना रजिस्टर्ड. आता ते रजिस्टर ते अर्जुन जवळ देतात. अर्जुन ते चेक करतो, त्यात लिहिलेलं असतं, महिपत शिखरेला भेटायला विशाखा प्रभुणे नावाची एक वकील आली होती अमुक अमुक वेळेला. अर्जुन ते सगळं बघतो आणि म्हणतो, काय? विशाखा प्रभुणे? हे नाव तर नवीनच ऐकल्यासारखं वाटतंय. अर्जुनने आता तिथे असलेल्या त्या कॉन्स्टेबलला विचारलं, कशा दिसत होत्या नेमक्या या विशाखा प्रभुणे? आता ते कॉन्स्टेबल सांगतात, त्यांच्या नाकावरनं जरा खाली चामखीळ होता बरं का. त्यांचे केस तोकडे होते सर, आणि गहूवर्णीय होत्या त्या. अर्जुन विचार करायला लागतो, अरेच्चा, ही अशी लॉयर मला तर काही माहिती नाही. चैतन्य, तुला माहितीये का रे? चैतन्य म्हणतो, नाही रे अर्जुन. अर्जुन विचार करायला लागतो की आपलं तर सर्कल छोटं आहे आणि आपल्या या सर्कलमध्ये विशाखा प्रभुणे नावाची वकील तर कोणी नाहीये. कोण वकील आहे ही महिपतला भेटायला आली असेल? कोण आहे कळत नाहीये, पण काहीतरी गडबड दिसतीये. साक्षी आली होती ना प्रेक्षकांनो वेषांतर करून महिपतला भेटायला, तेच प्रकरण आहे हे. अस्मिता विचार करायला लागते. इकडे अस्मिताचं सीन दाखवलाय मध्येच, की सचिन अन्न पाणी सोडणार होता, त्याला कॉल करून बघू का? अस्मिता काळजीने फोन करायला जाते. हा मस्त इथे काहीतरी पॉपकॉर्न खाऊ लागलाय हा सचिन, आणि टीव्ही पाहतोय बरं का. आता त्या अस्मिताचा फोन बघतो तो आलेला, पण मुद्दाम अस्मिताचा फोन उचलत नाही बरं का. ते पॉपकॉर्न खाता खाता तो फोन कट करून टाकतो. कट नाही करत, पण उचलत नाही. अस्मिता विचार करायला लागते, सचिनने फोन नाही घेतला माझा, खरंच त्याने अन्न पाणी सोडलं असेल का? आता तो सचिन लगेच काही सेकंदाने अस्मिताला कॉल बॅक करतो बरं का. अस्मिता त्याचा फोन रिसीव्ह करते. अस्मिता म्हणते, हॅलो. सचिन म्हणतो, हॅलो ग अस्मी, तू फोन केला होतास ना? सॉरी ग, जरा डोळा लागला होता माझा. आजकाल रात्री झोप नाही लागत ग मला, आणि त्याच्यामुळे दिवसा जरा झोप काढतो. आता लगेच खोकलायचं वगैरे नाटक करतो बरं का. असं तिला प्रिटेंड करतोय की तो खूपच वीक झालाय. सचिन म्हणतो अस्मिताला, अगं अस्मिता बोल ना, तू का फोन केला होतास? अगं माझी ना जरा तब्येत बरी नाहीये ग. अस्मिता आता त्याला डायरेक्ट म्हणते, हे बघ सचिन, तुला मी एवढंच सांगायला फोन केला होता की परवा येऊन जर तमाशा केलास ना, तो परत करू नकोस. जेवढं माझ्यापासून लांब राहशील ना, तेवढं चांगलं आहे, आणि अन्न पाणी वगैरे सोडण्याची गरज नाहीये. आता शेवटी अस्मिता बायकोच आहे ना प्रेक्षकांनो, तिचा जीव आहे सचिनवर. किती नाही म्हणलं तरी राग ती प्रेमानेच बोलून गेलीये सचिनला. सचिन लगेच ओळखलंय सचिनने हे सगळं. सचिन आता मनातल्या मनात हसतो आणि मग, हॅलो हॅलो अस्मी, अगं बोल ना, असं उगच नाटक करतो बरं का. अस्मिता फोन कट करते आणि विचार करायला लागते, बापरे, सचिनचा आवाज तर खूपच खालावल्यासारखा वाटतोय. तो ठीक असला म्हणजे झालं, पण हा मस्त मजेत आहे प्रेक्षकांनो दुसऱ्या बाई सोबत. अस्मिता सचिनची काळजी करत असते, पण सचिन विचार करत असतो की ही तर पहिली पायरी आहे. आता थोड्याच दिवसात अस्मिता नाक घासत माझ्याकडे येईल, असा सचिनचा क्रूर विचार मनात सुरू आहे. काय निर्दयी माणसं असतात प्रेक्षकांनो, अवघड आहे बाबा. खरंय, पण अशी निर्दयी माणसं असतात समाजामध्ये. इकडे नागराजला आता वकील शोधण्यासाठी त्या इन्स्पेक्टरांनी बाहेर काढलंय जेलमधून. आता तिथेच बसून तो एक एक दोन वकिलांना फोन करतो, पण कोणीच त्याची केस घ्यायला तयार नसतं. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय मग नागराज किल्लेदार, मिळतोय का कोणी वकील? नागराज म्हणतो, मिळेल हो मिळेल. झालाय माझा तसा 1-2 वकिलांना फोन करून. थांबा, आता ते एक वकील राहिलेत कोणीतरी देशपांडे, त्यांना फोन करतो. नागराजने त्या वकिलांना फोन केला बरं का, पण ते वकील त्यांचा फोन कट करून टाकतात. ते इन्स्पेक्टर म्हणतात, अहो नागराज किल्लेदार, तुमची केस कोणी घेणार नाही हो. हल्ली नंबर सेव्ह नसला तरी कळतं कोण फोन करतंय ते.
नाही म्हणजे तुमच्या केसला कुठलाही वरिष्ठ वकील नाही हात लावणार. लगेच नागराज म्हणतो, अहो थांबा, हो थांबा, देशमुख वकिलाला फोन लागलाय. हॅलो, हा मी नागराज किल्लेदार बोलतोय. अहो माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा होती. हॅलो, हॅलो. आता त्याही वकिलाने फोन कट केला. हा फोनवरती सगळ्या वकिलांचे नंबर मिळवतोय प्रेक्षकांनो. आता ते सबनीस म्हणतात, सॉरी सावंत म्हणतात, चला त्या देशपांडे वकिलांनी पण नाहीच म्हणलं वाटतं, देशमुखांनी पण नाही म्हणलं, चला मग हा फॉर्म भरून टाका. नागराज विचार करायला लागतो, माझ्यासाठी एखादा तगडा वकील पाहिजे होता, पण आता सरकारी वकिलावरच निभवावं लागेल असं वाटतंय. आता अचानक त्याला सही करता करता आठवतं, सरकारी वकील देतात ना, मला एवढं काही माहिती नाहीये प्रेक्षकांनो या फील्डबद्दल. आता नागराजला एक अचानक मनात विचार आला होता की त्याला सही करायची नसते त्या कागदावर, सरकारी वकील नकोय नागराजला. अचानक तो विचार करतो, त्या दिवशी मैपतकडे कोणता वकील आला होता? हा, विजय भालेराव. त्याचा नंबर आहे की माझ्याकडे. तो माझी केस नक्की घेईल. इन्स्पेक्टर म्हणतात, अहो नागराज किल्लेदार सही करताय ना सरकारी वकील मिळवण्यासाठी. नागराज म्हणतो, थांबा हो जरा इन्स्पेक्टर, थांबा, 1 मिनिट थांबा. असा विचार करून नागराजने लगेच त्या वकिलाला फोन लावलाय बरं का. तो जो आहे भालेराव कोणी, त्याला फोन लावलाय. आणि आता ते सावंत म्हणतात, झालं का तुमचं? अहो करा सही. पण अचानक त्या वकिलाचा कॉलबॅक येतो नागराजला. आधी ते वकील याचा फोन उचलत नाही, मग त्यांचा कॉलबॅक येतो. नागराज म्हणतो, हॅलो, हॅलो. हां, सर मी नागराज किल्लेदार बोलतोय. तुम्ही भालेराव ना? ते म्हणतात, हां बोला. नागराज म्हणतो, माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आता ते वकील लगेच म्हणतात, हो तुमच्या केसबद्दल मला कळलंय. रविराज किल्लेदार यांच्या सख्ख्या भावाला अटक झाली हे सगळ्यांनाच कळलंय. नागराज म्हणतो, प्लीज मग माझी केस घ्या ना, तुम्ही सांगाल त्यापेक्षा जास्ती पैसे देईल मी. त्यावर ते वकील म्हणतात, ठीक आहे, मी तुमची केस घेतो, पण मी जे सांगेल तेच बोलावं लागेल, ही माझी अट आहे. जास्ती तुम्हाला बोलता येणार नाही. केस मी माझ्या पद्धतीने लढेल. तुम्ही मला कोर्टामध्ये अजिबात अडवणार नाही. नागराज म्हणतो, हो माझी काहीच हरकत नाहीये, मी तुम्हाला. आता नागराज पुढे काही बोलणार तेवढ्यात तिकडनं त्यांनी फोन कट पण केलाय. म्हणजे मुद्द्याचं तेवढंच बोलतात ते वकील. नागराज आता काहीच बोलत नाही, नुसतं त्या इन्स्पेक्टरकडे बघतो. आता लगेच कोर्टाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. अर्जुन पोहोचलाय कोर्टात. सुमनला म्हणतोय, काकू तू ठीक आहेस ना? आता ते वकील पण पोहोचलेत नागराजचे, जे कोणी अपॉइंट केलेत नागराजनी भालेराव म्हणून. आता सुमन अर्जुनला खुणवते मानेने, हो मी ठीक आहे. आता लगेच तिथे जज साहेब आलेत आणि कोर्टाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सायली सुद्धा आहे सुमन सोबत प्रेक्षकांनो. आणि सगळेच जण आता एक एक करून आलेत. सगळ्यात आधी आलाय नागराज. आणि नागराजला त्या कटघरा का काय म्हणतात तिथे त्यांनी उभं केलंय. अर्थातच इथे प्रत्येक जण नागराजच्या तोंडाकडे बघत असतं. नागराजला कशाचं काही वाटत नाहीये. नागराज पक्का निर्ढावलेला गुन्हेगार आहे. आता इथे जज साहेब आलेत, सगळे उभे राहून त्यांना रिस्पेक्ट देतात. आता जज साहेब सांगतात की कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करा. सुरुवातीला नागराजचा वकील उभा राहतो आणि म्हणतो, युअर ऑनर, नागराज किल्लेदार हे पनवेलचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. वकील किल्लेदार, रविराज किल्लेदार यांचे ते सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यावरती लावलेले सगळे आरोप हे फारच गंभीर आहेत. चौकशीसाठी त्यांना कस्टडीमध्ये ठेवण्यात यावे हे बरोबर नाही. मी विनंती करतोय की नागराज किल्लेदार यांना जामीन मिळावा. नागराजचे ते भालेराव वकील एवढंच बोलतात आणि म्हणतात, दॅट्स ऑल मिलॉर्ड. आता ते जज अर्जुनला पुढे येण्यासाठी सांगतात. अर्जुन पुढे येतोय आता आणि त्याचा युक्तिवाद सुरू करतोय. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, ॲडव्होकेट भालेराव यांनी आत्ताच नागराज किल्लेदार यांची ओळख ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांची ओळख त्यांचा सख्खा भाऊ म्हणून करून दिली आहे. पण सख्खा भाऊच सख्ख्या भावाला मारायचा प्रयत्न करतो, हाच तर त्यांच्यावर आरोप आहे ना मिलॉर्ड. नागराज किल्लेदार यांनी रविराज किल्लेदारांना मारायचा प्रयत्न केला होता 22 वर्षापूर्वी. मैपत शिखरे याला सुपारी देऊन याच नागराज किल्लेदारांनी रविराज किल्लेदारांचं अख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि जेव्हा या नागराज किल्लेदार यांना संशय आला की त्यांची स्वतःचीच बायको हे सगळं प्रकरण उघडू पाहते, तेव्हा नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्याच बायकोला किडनॅप करून ठेवलं होतं. आणि या सगळ्या गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आहे आणि मी लवकरच ते कोर्टात सादर करतोय. आता असं जेव्हा अर्जुन बोलतोय तेव्हा लगेच त्या नागराजचे वकील उभे राहून म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाकडे कुठलेही असे पुरावे सादर केलेले नाहीयेत. नागराज किल्लेदार यांचा आतापर्यंतचा कुठलाच गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये. जोपर्यंत हा सगळा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळणंच योग्य आहे. आता त्यांच्या या युक्तिवादावर लगेच अर्जुन म्हणतो, नाही मिलॉर्ड, जर आरोपीला जामीन मिळाली तर आरोपी पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करू शकतो. मिलॉर्ड,
नागराज किल्लेदार यांनी 20-22 वर्षापूर्वी रचलेल्या कटाचे आणि सुमन किल्लेदार यांना किडनॅप केल्याचे सगळे पुरावे कोर्टात सादर करू शकतो. आता ते जज सगळं ते लिखापडी करतात. अर्जुन म्हणतोय, नागराज किल्लेदार यांच्या फोनमध्ये आम्हाला एक व्हिडिओ मिळाला आणि त्याच व्हिडिओद्वारे आम्ही सुमन किल्लेदारांचं लोकेशन त्यावेळेला ट्रॅक केलं होतं जेव्हा त्या किडनॅप होत्या. 1 मिनिट मिलॉर्ड, असं म्हणून अर्जुनने जे काही आहे ते सगळं कोर्टात सादर केलंय. एक पेन ड्राईव्ह आणि फोन लोकेशनचं ते इन्व्हलप तो त्या जज साहेबांकडे सुपूर्द करतोय. पण एवढे सगळे प्रूफ असून सुद्धा नागराज कसा सुटला हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलाच असेल. तर बघा, वकील जरा जादा शाणा निघालाय नागराजचा. नागराजचा वकील म्हणतो, युअर ऑनर, बरेचसे असे व्हिडिओ आणि बरेच अनोळखी व्हिडिओ येत असतात नागराज किल्लेदार यांच्या मोबाईलमध्ये किंवा कोणाच्याही मोबाईलमध्ये येतात आणि ते डाउनलोड सुद्धा होत असतात. नागराज किल्लेदार यांचं म्हणणं आहे की त्या व्हिडिओबद्दल त्यांना काहीच माहिती नाहीये. हा जो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये मिळाला तो तसल्याच व्हिडिओपैकी एक असावा. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ते AI व्हिडिओ असतात ना, त्याबद्दल ते बोलताय. जसे फेक रिव्ह्यू येतात सोशल मीडियावर, ठरलं तर मगचे म्हणा किंवा कुठल्याही सिरियलचे म्हणा. सुळसुळाट झालाय प्रेक्षकांनो. अरे काहीच्या काही स्टोऱ्या सांगून व्ह्यूज मिळवतात. बाप रे बाप, कमाल आहे खोटेपणाची. मला नवलच वाटतं बाई. असो, वेळही बरा मिळतो एवढे उद्योग करायला. तर त्याच बाबतीत हे वकील बोलताय, सहज विषय निघाला म्हणून सांगितलं, बाकी आपल्याला काय घेणं देणं. हा प्रश्न ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा आहे प्रेक्षकांनो. प्रामाणिकपणाने माणूस जास्ती यश मिळवतं, असं खोटेपणा करून नाही. तर असो, आता वकील म्हणतायत की हा व्हिडिओ त्या व्हिडिओपैकीच एक असावा. अर्जुन म्हणतो, मग नागराज किल्लेदार यांच्या लोकेशन बद्दल काय सांगाल तुम्ही? लोकेशन तर तिथेच सापडलंय ना नागराज किल्लेदारांचं. आता ते वकील म्हणतात, नागराज किल्लेदार हे त्यांच्या मिसेसला शोधायचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मिसेसच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून त्यांची अशी इच्छा होती, म्हणून ते त्याच लोकेशनला वारंवार जात होते. कदाचित त्यांना संशय आला असेल की त्यांची बायको इथेच कुठेतरी असावी, म्हणून ते तिथेच जात होते. म्हणून त्यांच्या फोनचं लोकेशन अर्जुन सुभेदारांना तिथे सापडलं असावं. हा हा काही बोलतोय हा प्रेक्षकांनो. असो, आता अर्जुन म्हणतोय, हा योगायोग नसेल, असूच शकत नाही असं. नाही, एखाद्या लोकेशनवर शोधायसाठी माणूस एकदा जाईल. बायकोला शोधायला तिथे ते एकदा गेले, पण त्याच लोकेशनला परत 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 का गेले? कशामुळे गेले नागराज किल्लेदार? आता लगेच ते नागराजचे वकील म्हणतात, मिलॉर्ड, नागराज किल्लेदार जेव्हा त्या लोकेशनवर पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांना सुमन किल्लेदार तिथे सापडल्या नाही, म्हणून त्यांना त्या लोकेशनला परत परत जावं लागलं. माय लॉर्ड, मला अर्जुन सुभेदार यांना विचारायला आवडेल की सुमन जेव्हा त्यांना त्या लोकेशनला सापडल्या तेव्हा तिथे नागराज किल्लेदार होते का? समक्ष तिथे होते का? नागराज किल्लेदार यांची कुठली वस्तू म्हणा किंवा नागराज किल्लेदार यांच्याशी संबंधित काहीही ठसे म्हणा किंवा त्यांच्या DNA काही पुरावे म्हणा सुमन किल्लेदारच्या आजूबाजूला यांना सापडले का? मिलॉर्ड, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असला कुठलाही पुरावा नाहीये. त्यात लिहिलेलं सुद्धा, त्यात कुठेही असं मेन्शन नाहीये की नागराज किल्लेदार तिथे होते असे काही प्रूफ अर्जुन सुभेदारांकडे आहेत. मग ते जज विचारतात, काय मग अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे ठोस पुरावा आहे का नागराज किल्लेदार यांना या गुन्ह्याशी जोडणारा? मग अर्जुन म्हणतो, हो आहे ना मिलॉर्ड, माझ्याकडे ठोस पुरावा आहे. स्वतः विक्टिम इथे हजर आहे, मिसेस सुमन किल्लेदार. मला त्यांना विक्टिम बॉक्समध्ये इथे बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. मग सुमन जराशी घाबरली. आता कोर्टात डायरेक्ट फेस करणं सगळं म्हणजे कठीण आहे ना. तिने बिचारीने कधी कोर्ट बघितलं नसावं, म्हणजे तसं बघितलं असावं, पण तिला स्वतःला कधी फेस करायची गरज नाही पडली ना कधी. मग आता सुमनला तिथे बोलवण्यात येत आहे. सायली सुमनला डोळ्याने धीर देते, काकू टेन्शन नका घेऊ, सगळं नीट होईल. आता सुमनची साक्ष आहे, पण तत्पूर्वी एक छोटासा सीन दाखवलाय त्यांनी या सुभेदारांच्या घरचा. आता सगळ्यांना तकतक लागलेली असते की कसं होईल, काय होईल कोर्टामध्ये. अस्मिता म्हणत असते, काय चालू असेल तिथे कोर्टात, मला तर विचार करूनच चैन पडत नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, मला काळजीच वाटते बाई सुमनची. आमची सुमन न साधीच आहे. नागराज भाऊजींनी तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी ती गप्प होते. आज कोर्टात तर कसं ती सगळं बोलेल? अरे प्रतिमा त्यांना सायलीने चांगला कॉन्फिडन्स दिलाय ना, मग घाबरायचं कशाला नागराजला? मध्ये मध्ये तर घाबरत नव्हत्या, किडनॅप झाल्यावरही करत होत्या ना त्या प्रतिकार. मग आता का घाबरतील बरं प्रेक्षकांनो? असो, मग आता प्रतापराव म्हणतात, अगं काळजी नका करू तुम्ही दोघी. अरे रविराज आहे सोबत, सायली आहे, अर्जुन आहे, सगळेच आहेत ना सुमन सोबत. कल्पनाताई म्हणतात, पण खरंय बाई, हे नागराज भाऊजी काय विचित्र वागले ना. 22 वर्ष मुखोटा घेऊन वावरत होते आणि आपल्याला कळलंच नाही. प्रतापराव म्हणतात, कल्पना, आपल्या आयुष्यात फसवणूक करणारी खूप माणसं येतात.
होते शिक्षा त्यांना, पण तरी ती मोकळीच फिरतात ना. तिथे प्रिया बसलेली असते प्रेक्षकांनो, आणि हा टोमणा तिने बरोबर स्वतःवर घेतलाय. प्रिया लगेच प्रतापरावांना उलटून बोलते, बाबा तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्ट बोला ना, कशाला आडून आडून बोलताय मला. कल्पना ते ओरडतात तिच्यावर, तन्वी तोंड सांभाळून बोल, कोणाशी बोलते याचं भान राख. प्रिया लगेच अंगावर येते बरं का कल्पनाताईंच्या, आणि म्हणते, का का तुम्ही मला वाटेल ते बोलताल आणि मी गपचूप ऐकून घ्यायचंय का? मी कायदेशीररित्या जेलमधून बाहेर आली आहे, तुम्ही माझ्यावर असले आरोप करू नाही शकत. प्रतापराव म्हणतात, तन्वी तू कोर्टाला फसव, आम्हाला नाही फसवू शकत तू. आता लगेच कल्पनाताई काही सॉरी प्रिया काही उलटून उत्तर देणार, तेवढ्यात प्रतिमा त्या म्हणतात, तन्वी गप्प बस, निदान अस्मिता समोर तमाशा नको करू, जा तुझ्या खोलीत. प्रिया म्हणते, झालं सगळ्यावरचा एकच रामबाण उपाय, तू तुझ्या खोलीत जा. जाते, दुसरं काय काम आहे मला. मग बसली कशाला तिथे प्रेक्षकांनो, ही उगाच तोंडी तोंडी लागते सगळ्यांच्या. असो, प्रियामुळे मालिका बघायला जरा मजा येते आणि एंटरटेनमेंट तर फुल होतं. या मालिकेतले सगळेच विलन फुल ऑन एंटरटेनमेंट करतात प्रेक्षकांनो, यात यात शंकाच नाहीये. 113% मैपतच्या सांगण्याप्रमाणे. असो, तर आता कोर्ट सीन सुरू झालाय. सुमन आता तिथे आली आहे बरं का साक्ष देण्यासाठी. सगळ्यात आधी तर अर्जुनने प्रश्न विचारलेत सुमनला. आता तो नागराज कसा बघतोय बघा राग राग सुमनकडे. नागराज थोडा थोडा आदित्य पांचोली सारखा दिसतो ना प्रेक्षकांनो. सहज आपलं सहज काहीतरी सुचलं की मी आपली मध्ये मध्ये शेअर करत असते. थोडं वातावरण बदलतं आणि बोर होत नाही हो रिव्ह्यू ऐकताना कधी कधी. असो, काही काही रिव्ह्यू ना खूपच असे ताणलेले असतात ना, म्हणून म्हटलं. छान दाखवलाय तसा आजचा एपिसोड. अर्जुन आता सुमनला म्हणतो, मिसेस सुमन किल्लेदार घाबरू नका, जे काही घडलंय ते सगळं तुम्ही कोर्टाला सांगा. त्या दिवशी नागराज किल्लेदार यांनी तुमच्याकडे अपघाताची सुपारी दिल्याची कबुली दिली होती का? सुमन आता थोडीशी घाबरते, पण आत्मविश्वास एकवटून म्हणते, हो, ह्यांनी मला त्या दिवशी सगळी कबुली दिली होती. ह्यांनी मला कबुली दिली होती की 22 वर्षापूर्वी ह्यांनी माझे दीर रविराज किल्लेदार, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या तिघांनाही जीवे मारायचा प्रयत्न केला. नागराज सुमनकडे सारखा राग राग बघत असतो बरं का. आता सुमन म्हणते, हे हे सगळं कळण्यापूर्वी मला सगळं बरंच समजलं होतं. मी यांचा पाठलाग करत होते तेव्हा यांनी मला पकडून किडनॅप केलं आणि एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. अर्जुन म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मिलॉर्ड, सुमन किल्लेदार या खूप घाबरताय, त्या थरथरतायत. आपण अंदाज लावू शकतो की म्हणजे यांची अवस्था बघून आपण अंदाज लावू शकतो की नागराज किल्लेदार यांनी सुमन किल्लेदार यांचा किती छळ केला, नवऱ्याकडून खुनाचा प्रयत्न केला. ही कबुली ऐकल्यावर एखाद्या स्त्रीला काय वाटेल याची कल्पना आपण करू शकतो. मग आता ते लगेच जज अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत बरं का. ते म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव तुम्हाला काही क्रॉस एक्झामिनेशन करायचंय का? मग लगेच नागराजचा वकील उभा राहतो आणि म्हणतो, हो येस मिलॉर्ड. आता नागराजचा वकील सुमनला क्रॉस क्वेश्चन करायला लागतो बरं का. ते आता सुमन जवळ येत म्हणतात, तर सुमन किल्लेदार तुम्ही खूपच घाबरलेल्या दिसता. नाही, तुम्ही खरंच घाबरला आहात की कोणाच्या तरी दबावाखाली येऊन तुम्ही ही खोटी साक्ष देतायत? काय आहे नेमकं प्रकरण? आता सुमन म्हणते, नाही नाही, मी कोणाच्याही दबावाखाली अजिबात नाहीये. मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे, अगदी खरं आहे. आता सुमन हे सगळं आत्मविश्वासाने सांगते बरं का. आता संपत आला प्रेक्षकांनो रिव्ह्यू. सुमन म्हणते, माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे, हे सगळं बोलते आणि नागराजकडे बघते. आता ते सगळं ती बोलत असताना तिला जरा धाप लागते बरं का. लगेच ते वकील म्हणतात, काय हो मॅडम, काय झालं तुम्हाला? तुम्ही तर थरथरताय. सुमनला अचानक टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. आता काय असतं माहिती का, काही गोष्टी जरा अति दाखवतात मालिकेत, पण ठीक आहे, त्यामुळे काहीतरी उत्सुकता ताणली जाते ना म्हणून. आणि हा एपिसोड आज इथेच त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात बघा, नागराजची निर्दोष मुक्तता झाली आहे. आता ती कशी काय झाली हे आपल्याला उद्याच कळणार आहे. आणि बऱ्याच प्रेक्षकांचे प्रश्न आहेत की या नागराज आणि सुमनला एक मुलगा दाखवला होता त्यांनी. प्रेक्षकांनो, त्याचं नाव होतं राकेश आणि तो जरा उल्लू टाईप होता, म्हणजे त्याला काही जास्ती समजत नसतं. तोही वकीलच दाखवला होता त्यांनी, पण तो कुठे गायब झालाय हे मला पण माहिती नाहीये. कुठल्या तरी सीन मध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी पॉइंट वरती त्या राकेशला ते पुन्हा आणतील अशी आपण अपेक्षा करूयात. बघू पुढे काय काय घडतंय मालिकेत. आता पुढचा प्रोमो त्यांनी छान दाखवलाय. नागराजला असं वाटतंय की आपल्याला जामीन मिळाला म्हणजे आपण सुटलो. आता तो असा निर्धास्त फिरत असतो बरं का तिथे. मग अर्जुन त्याला जोरात मारतो आणि म्हणतो, नागराज काका, एका गुन्ह्यातून तू सुटलाय पण दुसऱ्या कुठल्याच गुन्ह्यातून तू सुटणार नाहीयेस. नागराजला आता टेन्शन आलं बरं का, आणखीन कुठला गुन्हा? मग सायली म्हणते, नागराज काका, घरगुती हिंसाचार केलाय तुम्ही, तुमच्या बायकोला त्रास दिलाय, या गुन्ह्यातून कसे सुटाल?
आणि मग नागराजचा वकील पाहतच राहतो, अरे देवा हरलोच आपण केस, असं काहीतरी त्याला वाटत असावं. प्रतिमा आत्या पण आपल्याला या सीन मध्ये दिसणार आहेत. आता ते कसं सगळं हे कसं झालं, कसा सुटला नागराज हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. पण एक सांगू मनापासून प्रेक्षकांनो, आधी जशी मजा यायची ना कोर्ट सीन बघायला, तशी आता येत नाही ना. म्हणजे आधी कशी एक्साइटमेंट वाटायची ना, काय होईल, कसं होईल, अर्जुन कसला सॉलिड बोलतोय, तो बोलतो सॉलिड, पण का कोणास ठाऊक एक जी मजा होती ना, ती थोडीशी आता कमी झाली आहे, असं मी मनापासून सांगते तुम्हाला. बघू म्हणा आता पुढे काय काय घडतंय. तसे कलाकार खूप एफर्ट घेत असतात आणि प्रत्येक सीनमध्ये जिवंतपणा आणतातच. त्यामुळे मजा येते बघायला. पण बघूयात उद्याच्या भागात काय होणार आहे ते. आणि हो प्रेक्षकांनो, यानंतरची मालिका लग्नानंतरचा रिव्ह्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की एन्जॉय करा. खूप इंटरेस्टिंग चालू आहे ती मालिका पण सध्या. चला तर मग निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद.